आपलं स्वागत आहे. आज आपण प्रेरणांच्या जगात प्रवेश करणार आहोत. आपल्या कृतींना चालना देणारी ती एक महत्त्वाची शक्ती आहे. प्रेरणांचे दोन मुख्य प्रकार आहेत, आंतरिक प्रेरणा आणि बाह्यरूपी प्रेरणा. आंतरिक प्रेरणा ही आपल्या आतील आंतरिक इच्छेतून उद्भवते. कल्पना करा, तुम्ही एखाद्या क्रियाकलापात पूर्णपणे गुंतलेले आहात, कारण तुम्हाला ते अतिशय फायद्याचे किंवा आनंददायक वाटते. तुम्ही कदाचित एखादी नवीन भाषा शिकत असाल, नोकरीच्या गरजेसाठी नाही, तर नवीन कौशल्यात प्रभुत्व मिळवण्याच्या निखळ आनंदासाठी. मग आपल्याकडे बाह्यरूपी प्रेरणा असते, जी बाहेरून मिळालेल्या पुरस्कारांमुळे किंवा परिणामांमुळे आपल्याला प्रोत्साहित करते. जसे प्रशिक्षण कार्यक्रमात आपण प्रामुख्याने प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा कमी ग्रेड टाळण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा विचार करतो. येथे प्रेरणा बाह्यरित्या प्रेरित केली जात आहे, जी तुम्हाला कार्याच्या आनंदातून मिळत नाही. आंतरिक आणि बाह्य प्रेरणा दोन्ही आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आपल्या सर्जनशीलतेला चालना देतात, आपल्याला शिकवतात आणि असंख्य कार्यामध्ये आपली चिकाटी आणि जिद्द कायम ठेवतात. त्या आपली निर्णय क्षमता, ध्येयनिश्चिती आणि आव्हानांना तोंड देताना आपण किती चिकाटीने टिकून राहतो याला देखील आकार देतात. पण समतोल साधणे महत्त्वाचे आहे. जरी बाह्य बक्षिसे आपल्याला सिद्धीकडे नेऊ शकतात, परंतु ते कधीकधी आपल्या आंतरिक प्रेरणावर भारी पडू शकतात. विशेषतः जर आपल्याला सुरुवातीला ते कार्य आनंददायक वाटत असेल तर. वैयक्तिक वाढ आणि यशासाठी प्रेरणाशक्ती प्रभावीपणे वापरण्यासाठी या दोन प्रकारच्या प्रेरणा समजून घेणे आणि त्यामधील संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. भावनिक बुद्धिमत्तेच्या या आकर्षक पैलूंचा सखोल अभ्यास करत असताना या प्रवासात तुम्ही सर्व आमच्यासोबत सामील व्हा.